आता एवढंच कळलं की बाबा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, पण आता नेमकं कळायला मागलं नाही, पण आमचं ते सगळं हृदय जळायला लागलं आमच्या कलाकारांचं. पूर्ण एवढा जो भाग म्हणजे स्टेजपर्यंत आग आलेली आहे, वाईट वाटायला लागलं. इथं अनेक प्रभाकर पणशीकरपासून अनेक जणांनी इथं पहिली सुरुवात केली नाटकाची. आपली पहिल्या नाटकाचा प्रयोग, नवीन नाटकाचा प्रयोग इथून सुरू केला. आज वाईट वाटतं की आज ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अत्यंत वाईट आणि गंभीर आहे. फक्त इथून पुढे ते कसं उभं राहणार, कारण शाहू महाराजांनी एक इथल्या कलाकारांना, एकूणच कलाकारांना, भारतातल्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं यासाठी ही निर्माण केलेली वास्तू आहे आणि ही वास्तू आज जळताना बघवत नाही आहे. एवढंच एक माझ्या कलाकार म्हणून एक माझं म्हणणं. तर आग ही आग आहे, आग लावणारा पण असू शकतो, पण आग विझवणारी आग तिथं 100 हात आहेत. पण एक आहे, कलाकारांचं खूप मोठं नुकसान आहे. हे थिएटर जळत नाही, हे कलाकारांचं घर जळतं आहे. आणि आज घर जर जळत असेल तर हृदय किती जळत असेल हे सांगा. बॅकस्टेजवाल्यांच्या हातावरचं पोटावरचं बोट म्हणतोय ना, हे सगळं गेलं. उद्या एक कार्यक्रम आहे, माझा रोहन मित्र आहे, त्यांना लाईटिंग एक अर्धा तासापूर्वी केली होती. आता अक्षरशः सांगाडा आला आहे. जसं माणसाच्या हृदयाचा सांगाडा आहे ना, तसं हे आमचं मंदिर आहे. आता इथं आम्ही बघवत नाही हे, पण खूप मोठं नुकसान झालं आहे. एवढं सांगत फक्त नकाशावर कलापूर राहिले की याची भीती वाटत आहे. काय काही समजायला काही नाही. जसं व्हॉट्सअपवर आलं आग लागले, ही फार मोठी आग लागली. सगळी पळापळ सुरू होती, एवढं माहिती आहे. जो तो साहित्य उचलून बाहेर नेण्याचा, आत कोणाची गाडी आहे काय, सगळी पळापळ हीच होती. आता जीवपेक्षा आमचं थिएटर महत्त्वाचं असं वाटलं. सारेगमपा म्हणून तर हे अत्यंत दुर्घटना घटना आहे. यावर काय तर मार्ग काढा. हे बघताना हृदयाचं पूर्ण ठोकं वाढायला लागलं. आता हृदय एवढं आपल्याला हे झालेलं आहे. मधी मुतारी पडली, हे पडले, हे काय दृश्य लागल्यासारखं झालेलं आहे. आणि जरासं ह्याच्यावर तुम्हीच काय तर करू शकताय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.